ट्रेन अशा ऑब्जेक्टला, अशा वस्तूला ओलांडतीये ज्याला स्वतःची लांबीच नाहीये. बघा ना, ही ट्रेन एका टेलिग्राफ पोलला ओलांडतीये. याला स्वतःची रुंदी काहीच नाहीये, म्हणून इथे जे डिस्टन्स असणार, जे अंतर असणार ते फक्त ट्रेनची लांबी एवढंच असणार. मग इथे डिस्टन्स असणार त्या ट्रेनची लांबी. ठीक आहे, आता प्रश्न वाचूया आपण. प्रश्न काय दिलाय बघा. 54 kmph वेगाने जाणारी, म्हणजे या ट्रेनचा स्पीड दिलेला आहे 54 kmph. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मला, पोलला ओलांडतीये किंवा एका व्यक्तीला ओलांडतीये तेव्हा जो ट्रेनचा स्पीड असतो तो नेहमी मीटर पर सेकंड मध्ये घ्यायचा. आता याला मीटर पर सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर या 54ला 518 ने गुणून टाकायचं आणि नंतर मीटर प्रति सेकंद हे करून घ्यायचं आधी, लक्षात ठेवा. मग आता भाग तर जातो, 18 × 18, 18 × 54 म्हणजे 5 × किती येणार 15. 15 मीटर प्रति सेकंद हा झाला ट्रेनचा स्पीड, वेग. ती 9 सेकंदात एका टेलिग्राफ पोलला ओलांडते. 9 सेकंद म्हणजे तुम्हाला दिलेला आहे टाइम दिलेला आहे 9 सेकंद. बघा ना, आता तुम्हाला डिस्टन्स विचारलंय, स्पीड दिलाय, टाइम दिलाय. मी तुम्हाला फॉर्म्युला नेहमी सांगतो, डिस्टन्स बरोबर ST. म्हणजे जर तुम्हाला खूप लांब जायचं आहे तर आपण ST ने जातो ना, हा फॉर्म्युला आहे. S किती आहे, S बघा मी आत्ताच काढलं, 15 मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद असं लिहायचं, कारण पुढे जाऊन कॅन्सल होणार आहेत युनिट्स. गुणिले T किती आहे, T आहे 9 सेकंद. बघा, सेकंद कॅन्सल, 15×9 ते येणार 135 आणि पुढे मीटर ॲज इट इज. म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन राहत नाही की युनिट कसलं आहे, कशाचं आहे. 135 मीटर D झालं. म्हणजेच ट्रेनची लांबी काय झालं, 135 मीटर, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. आहे की नाही सिंपल, सांगा. म्हणजे असे सिंपल प्रश्न पण विचारले जातात. याचा एक छान व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे, तो नक्की पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.